हरिश्चंद्रगडावरती आम्ही नाशिकमधून घोटी भर राजूर ह्या मार्गे आम्ही गेलो होतो। जेव्हा आम्ही घोटीमध्ये गेलो तेव्हा आम्ही काही मॅगीचे पुडे परचेस केले, बिकॉज आम्हाला एक नाईट तिथे थांबायचं होतं। त्यामुळे आम्ही काही मॅगीचे पुडे परचेस केले। जेव्हा आम्ही घोटीमधून पुढे गेलो तेव्हा आम्हाला काळुस्का डॅम दिसला। हा डॅम भर आणि काळुस्का ह्या दोन्ही गावाच्या मध्ये आहे। डॅमवरती फोटोशूट झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो। आम्ही येथे जेवणासाठी थांबलो होतो। जेवण केल्यावर आम्ही कळसुबाई पर्वताच्या पायथ्याशी असलेले अमोलच्या मावशीच्या येथे टेंट घेण्यासाठी गेलो होतो, बिकॉज आम्हाला हरिश्चंद्रगडावर थांबायचे होते। बट सर्व टेंट कळसुबाई शिखरावर पर्यटक घेऊन गेलेले होते, म्हणून तेथून आम्हाला खाली हात परत यावे लागले। हे राजूर गाव आहे। येथून आतमध्ये गेला तर हरिश्चंद्रगडावरती तुम्ही जाल। गावामध्ये आल्यावर तुम्हाला गाडी पार्किंगचे 20 रुपये व प्रत्येक माणसाचं तिकीट आहे 30 रुपये एवढे तुम्हाला द्यावे लागेल। पाचनई गावातून हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी अंदाजे 2 तास लागतात। मित्रांनो, दुर्गदर्शनाचा आनंद हा आजूबाजूच्या असणाऱ्या निसर्गामध्ये देखील असतो, तो आपण अनुभवायला पाहिजे। गडावरती जाण्यासाठी कातळ्यामध्ये खोदलेले पायऱ्या देखील आहेत। सेफ्टी म्हणून ठिकठिकाणी वरती रॅलिंगची व्यवस्था देखील आहे।
संध्याकाळचे 7 वाजले होते. ह्या ट्रेकिंग दरम्यान आमच्यासोबत काय काय घडणार होते त्यापासून आम्ही सर्वच अपरिचित होतो. वेगवेगळा पाण्याचा आवाज आम्हाला ऐकायला येत होता. समोर खूप धुकं होतं, आम्हाला काहीही दिसत नव्हतं. आम्ही एकमेकाच्या हाताला धरून चाललो होतो. आमच्याकडे उजेडाचा एकमेव स्रोत म्हणजे मोबाईलची बॅटरी, ती पण डिस्चार्ज होत चालली होती. आम्हाला काहीही दिसत नव्हते. जणू काही आम्हाला हिप्नोटाईज झाले. आपण कोकणकड्याच्या किनाऱ्याजवळ तर नाही ना, असे खूप सारे मनामध्ये प्रश्न आमच्या येत होते. कारण कोकणकडा खूप भयानक आहे. असं म्हणतात कोकणकड्यामध्ये एक व्हॅक्यूम टाईप हवा आतमध्ये ओढते माणसाला, आणि आम्हाला तसा भास होत होता. आम्ही वेड्यासारखे फिरत होतो. साधारण 9-9:30 वाजता आम्ही योग्य रस्त्याला आलो. तेव्हा जीवात जीव आला. वरती जे पर्यटक होते त्यांनी आम्हाला बॅटरी लावून इशारा दिला व पुढे गेलो व आम्हाला खूप वरती एक गुहा दिसली. आम्ही त्या गुहामध्ये गेलो. तेव्हा आम्हा सर्वांची घाबरगुंडी उडाली. कारण तेथे खूप पट वागळं होती. जसा जसा वेळ जात होता तशी तशी रात्र तिचे रौद्ररूप दाखवत होती. आलेल्या सर्वांपैकी असे दृश्य कधीही पाहिलेले नव्हते. ते त्या रात्री आम्हाला पाहायला भेटले. कसं तरी आम्ही 2 तासाच्या प्रयत्नानंतर आमची मॅगी शिजवली व ती खाल्ली व ती भयानक रात्र आम्ही त्या एक भयानक गुहामध्ये घालवली. ही ते गुहा आहे ज्यामध्ये आम्ही मुक्काम केला होता. मित्रांनो, हरिश्चंद्रगडाची निर्मिती ही 5व्या अगर 6व्या शतकातील त्रेकुटक अगर कलचुरी या राजघराण्यातील कारकिर्दीमध्ये झाली असावी असे मानण्यात येते. काशीखंडात, अग्निपुराणात आणि मत्स्यपुराणात देखील हरिश्चंद्रगडांचा उल्लेख आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हरिश्चंद्रगड 1670-71 दरम्यान जिंकून घेतला. इसवी सन 1751 मध्ये या गडाचा कारभार माहुली किल्ल्यांचे किल्लेदार कर्णाजी शिंदे यांच्याकडे होता. पुढे हरिश्चंद्रगडाचे शेवटचे किल्लेदार म्हणजे हरिश्चंद्रगडकर जोशी यांना मे महिन्याच्या सुरुवातीला 1818 साली कर्नल साहिक यांच्याशी झुंजताना विरचित मरण आले. मित्रांनो, चांगदेवासारख्या विरक्त योग्याला भुरळ पाडणारा हा हरिश्चंद्रगड आहे. पुढे गेल्यावर आपल्या दृष्टीस पडते ते हरिश्चंद्रेश्वरांचे पौराणिक असे मंदिर. पुरातन भारतीय स्थापकशास्त्राचे हे एक उत्तम उदाहरण आहे. याची पायापासूनची उंची सुमारे 16 मीटर आहे. मंदिराच्या कडेला 2 पाण्याच्या टाक्या आहे.
ज्यातून मंगलगंगाचा नदीचा उगम झाला असे म्हटले जाते. चांगदेवाच्या तत्वसार या ग्रंथामध्ये हरिश्चंद्र गडाविषयी काही ओव्या आहेत. हरिश्चंद्र नाम पर्वतू तते महादेव भक्तू सुरसिद्धागणी विख्यातू सेवी जेजू हरिश्चंद्र देवता मंगळगंगा सरिता सर्व तीर्थ पुरविते स्पतस्थान. मंदिराच्या उजव्या बाजूला अतिशय मोठी अशी केदारेश्वराची गुहा आहे, ज्यात मोठं शिवलिंग कोरलेलं आहे. ते संपूर्णपणे पाण्याने वेढलेले असते. या शिवलिंगाची उंची पाण्यापासून 5 फूट आहे. हे पाणी 12ही महिने बर्फा इतकं थंड असतं. या गुहेची एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे की पावसाळा सोडून बाकीचे महिने वरील टाक्यामधून गुहेमध्ये पाणी पाझरत असतं आणि पावसाळा चालू झाला की हा प्रवाह बंद होतो. या गुहामध्ये आम्ही आंघोळ केली व शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि पुढे कोकणकड्याकडे जाण्यासाठी बाजूनच मार्ग आहे आणि आम्ही कोकणकडा बघण्यासाठी गेलो. हरिश्चंद्रगड किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा. 3000 फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ 75 फूट अंतवक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच आणि जपूनच याचे विराट रूप पाहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यासारखा 90 अंशात नसून अंतर्गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो.